माझ्या राजकीय जो प्रवास मी सुरू केला आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी बोलू शकतो. मागच्या 15 वर्षामध्ये शुगरच्या उद्योग समूह उभा केला. बऱ्याचशा शुगर इंडस्ट्रीमध्ये जे काही टेक्निकल बाबी डेव्हलप केल्या, ॲग्रिकल्चरमधल्या काही गोष्टी शेतकऱ्यांना निगडीत असलेल्या त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट्स केल्या. हे सगळं करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांची तिथं कमी लावला आणि त्यांच्यासोबत काम करत असताना असं लक्षात आलं की आपल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या म्हणा किंवा कामगारांच्या म्हणा किंवा कारखान्यासोबत काम करणारे जे काही छोटे मोठे उद्योजक असतील, कोण साधा भंगारवाला असेल किंवा एखादा सप्लायर असेल, तर यांच्या अडचणी बऱ्याचशा अशा लक्षात आल्या आहेत की प्रशासकीय यंत्रणेमध्ये पण काही कामं असतात, परंतु एक उद्योजक म्हणून तिथं तितकी दखल प्रशासन घेत नाही. आपल्या हातात जे काही विषय आहेत तेवढे मी माझे करत आहे. मे बी संपूर्ण अपेक्षा मी कोणाच्या पूर्ण करू शकलो नसेल, परंतु मी निराश तर नक्कीच केलं नाही कोणाला. आणि हे करत असताना आजूबाजूच्या सर्व आपल्या जनसामान्यातून एक असा माझ्यावरती एक प्रेमळ दबाव आला किंवा तुम्ही पुढं आलं पाहिजे आणि हे राजकीय भूमिका घेतली पाहिजे. 2014 पासून ज्यावेळी मोदी गव्हर्नमेंट आले तेव्हापासून जे काही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाले किंवा एक विचार जो मला पटत गेला, त्यामुळे मी भाजपच्या विचारांचा होत गेलो. जसं काही इंडस्ट्रीसाठी समजा इथेनॉल प्रोग्राम आला 2016ला, त्यानंतर 2020ला CNGचा प्रोग्राम आला, त्यानंतर पोटॅश फर्टिलायझरचा आला. तर मला असं लक्षात आलं की हे एका औद्योगिकरणाला किंवा विकासाच्या दृष्टीनं हा पक्ष खूप पॉझिटिव्ह आहे आणि आपल्या विचाराशी मिळता जुळता आहे. हे लक्षात आल्यानंतर मी त्याच पक्षाशी थोडंसं काही कामानिमित्त गडकरी साहेब असू द्या, मुख्यमंत्री साहेब असू द्या किंवा बावनकुळे साहेब असू द्या, ह्या सगळ्यांशी मला संपर्क केला आणि छोटे मोठे विषयाचं डिस्कशन होत गेलं. त्यानंतर ज्यावेळी पक्ष इलेक्शनची चर्चा जोरात सुरू झाल्यानंतर मी नाना पक्षाला सांगितलं होतं की तुम्ही मला पक्षात तिकीट दिलं तरच मी उभा राहणार, नाही तर मी उभा राहणार नाही दुसऱ्या कुठल्या पक्षात. मी क्लिअर सांगितलं. कारण माझ्या राजकारण करणं हे मी लोकांसाठी करतोय, निस्पृहपणे करणार आहे आणि यामध्ये मला काय वैयक्तिक असं काय मला अँबिशन नाही आहे की बाबा मला हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे. परंतु ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत, समजा मी जिल्हा परिषद निवडून गेलो तर तिथं लोकांची कामं करता आली पाहिजेत ना. दुसऱ्या पक्षात निवडून गेलं तर मग कामही होणार नाही आणि मग ते करिअर सुरू व्हायच्या आधी संपून जाईल. तर त्याला एक थोडासा लॉंग टर्म विचार करून पुढच्या 20-25 वर्षाचा किंवा एक पॉझिटिव्ह विचाराचा पक्ष आहे या विषयानं मी खरं तर याच्यामध्ये प्रवेश केला आणि पक्षाने माझी चांगली दखल घेतलेली आहे. बाकी आता शिंदे साहेबांना माहीत आहे